नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला आज आपण इयत्ता 6वीतील विषय मराठी यात पाठ क्रमांक 10 बाप लेकीचं प्रेम या पाठाची समजुती मिळवणार आहोत. पाठ क्रमांक 10 बाप लेकीचं प्रेम या पाठाच्या लेखिका आहेत रितिका व्ही पाटील. रितिका व्ही पाटील यांनी एकूण 38 लहान मोठ्या लहान गोष्टी लिहिलेल्या आहेत. त्यांच्या गोष्टी बालकथा मातृभारती ॲपवर उपलब्ध आहेत. बाप लेकीचं प्रेम ही एक बालकथा आहे. या पाठात लेखिकेचे वडिलांवरील प्रेम दर्शविण्यात आलेले आहे. मुलगी आणि वडील कसे एकमेकांची काळजी घेतात त्यांचे सुंदर भावात्मक वर्णन करण्यात आलेले आहे. चला आता आपण पाठाचे वाचन करू. बाबा, ओ बाबा, मी शाळेत जाते. दुपारी वेळेवर जेवण करून घ्या हं. सोनू शाळेत जात असताना शेतात काम करत असलेल्या बापानं आवाज देत बोलली. हो पोरी, जेवेन मी वेळेवर आणि तू पण शाळेत व्यवस्थित जा आणि स्वतःची काळजी घे बरं का. बाबा म्हणाले, हो बाबा, घेईन काळजी. बरं, येते मी. एवढं बोलून सोनू शाळेत निघून गेली. अवघ्या 11 वर्षाची असतानाच सोनूची आई दीर्घ आजाराने तिला कायमची सोडून देवाघरी गेली होती. सोनू एकुलती एक मुलगी, पण तिच्या आईवडिलांनी सोनूला खूप चांगले संस्कार दिले होते. पोटापुरते कमवता येईल इतकी त्यांची शेतीभाती होती. आई गेल्यापासून तिचे बाबाच सांभाळ करत असत. घरातली कामं तसेच शेतीची कामं देखील तेच कुठलाही तक्रार न करता करत असत. सोनू लहानपणापासूनच खूप समजदार होती, म्हणून तिला आपल्या बाबांची दगदग समजत नव्हती. तिला खूप वाईट वाटत होते. पावसाचे दिवस जवळ येत होते. शेतात काम पण भरपूर होतं, म्हणून सोनूला बाबा म्हणाले की सोनू, शेतात काम बरीच आहे. मला शेतातून यायला थोडा उशीर होईल, म्हणून तू घरातच राहा. मी आल्यावर भाकरी बनवेन बरं का. हो ठीक बाबा, सोनू म्हणाली. संध्याकाळ झाली. सोनूने पाहिलं की अंधार होत आलंय तरी बाबा शेतात काम करत आहेत. बाबा कधी येणार, कधी जेवण करणार. बाबा खूप थकलेले असणार. तिला बाबांची खूप काळजी वाटली. मग तिने विचार केला की मीच भाकरी बनवली तर बाबांचा त्रासही थोडा कमी होईल आणि बाबांना आरामही मिळेल. आई आणि बाबा जेवण करत असताना मी चुलीजवळ बसून व्यवस्थित लक्ष देऊन पाहत होते, म्हणून तिने चूल पेटवली. एका परातीत पीठ घेऊन थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं. छान पिठाचा गोळा तयार केला. तिला मज्जाच वाटली आणि तिने आनंदाने जोराची टाळीच वाजवली. मग हळूहळू तिने भाकरी थापायला सुरुवात केली, पण भाकरी काही गोल होईना. ती थोडी नाराज झाली. आईसारखी गोल भाकरी कशी बनवता येईल असा विचार करता करता तिला एक मजेदार कल्पना सुचली. तिने एक ताट घेतलं आणि थापलेल्या भाकरीवर ते ताट दाबलं आणि भाकरीचा गोल आकार बनवून ती खुश झाली. अशाच प्रकारे तिने बाकीच्या भाकरी पण बनवल्या, पण भाकरी शेकत असताना तिला बऱ्याचदा हाताला चटके लागले आणि तिच्या तोंडून आपुलकीचं आई हे शब्द बाहेर निघाले. आईच्या आठवणीने तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. ती विचार करू लागली, खरंच आई जेवण बनवत असताना तिच्याही हाताला असेच चटके लागत असतील ना. पण तिने कधीच दाखवलं नाही. एके दिवशी आईच्या हाताला लागलेल्या चटक्यांचे ते काळे डाग पाहून सोनूने तिला विचारले की आई, तुझ्या हाताला हे काळे डाग कसले ग. तेव्हा आईने तिला सांगितले, चुलीवर भाकरी बनवत असताना हे चटके हाताला लागत असतात, त्याचेच हे काळे डाग असतात. मग सोनूच्या आईला निरागस प्रश्न हा की आई, मला लागलं की मी लगेच रडते. मग तुझ्या हाताला चटका लागल्यावर तू का रडत नाहीस ग. सोनूच्या या प्रश्नावर आई खडखडून हसायला लागली आणि आई तिला म्हणाली, सोनू बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव. या जगात कुठल्याही गोष्टी कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. आज तू एखाद्या गोष्टीसाठी कष्ट करशील, पण
पुढे तुला त्यातून आनंदच मिळेल, सुख मिळेल. ते कसं ग आई? तुला हाताला चटके लागतात, त्यात कसं काय आलं सुख आणि आनंद? सोनूने आईला विचारलं. सोनू, आपण भाकरी भाजत असताना हाताला चटके बसत असतात, पण त्याचं भाकरीने आपल्या माणसांचं पोट भरल्यावर तो तृप्तीचा ढेकर देतो ना, तेव्हा त्याला बघून आपल्याला आनंद होतो आणि त्या सुखाला जगातील कुठल्याही सुखाची तोड नाही बाळा. आपण मनही समाधानाने भरतं. छोटीशी सोनू आईकडे फक्त बघत राहते. हे आठवत असताना सोनूच्या डोळ्यात अश्रू आले. अचानक तिच्या हाताला चटका लागला. तशी ती आईच्या आठवणीतून बाहेर आली. बनवलेली भाकरी भाजी व्यवस्थित झाकून ठेवली. ती आज स्वतःवर खूप खुश झाली होती. तिने आपल्या बाबांचा त्रास थोडा कमी केला होता आणि दारात बसून ती बाबांची वाट पाहू लागली. एवढ्यात सोनूला बाबा येताना दिसले. त्यांनी हातपाय धुतले आणि म्हणाले, सोनू, भूक लागली असेल ना बाळा? आज मला खूप उशीर झालाय बघ. पटकन भाकरी टाकतो तुझ्यासाठी. सोनू बाबांना बघून फक्त हसत होती. त्यांनी घरात येऊन पाहिलं तर जेवण तयार होतं. त्यांना आश्चर्यच वाटलं. ते तिच्याकडे बघत म्हणाले, सोनू, भाकरी भाजी तू बनवलीस? हो बाबा, तुम्ही खाऊन बघा ना कशी बनली आहे ती. सोनू आनंदाने म्हणाली, अगं पण मी आल्यावर बनवली असती ना, चुलीत भाजलं असतं तर तुला. बाबा काळजीने म्हणाले, नाही बाबा, मी अगदी ठीक आहे. बाबा, आई होती तेव्हा आईने तुम्हाला चुल्यावर काहीच करू दिलं नाही. सगळं आईच करायची. पण आता आई गेल्यानंतर तुम्ही सगळं करता. मला कुठलाच गोष्टीचा त्रास होत नाही. म्हणून तुम्ही स्वतः इतके कष्ट करतात, किती प्रेम करतात तुम्ही माझ्यावर. बाबा, तुमची सगळी दगदग मला कळते. आई मला एकदा म्हणाली होती, या जगात कुठल्याही गोष्ट कष्ट केल्याशिवाय मिळत नाही. त्यावेळेस आईच्या बोलण्याचा अर्थ मला कळाला नव्हता, पण आज त्या गोष्टीचा खरा अर्थ मला कळाला बाबा. मुलीचे सर्व ऐकून बाबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि तिला मायेने जवळ घेऊन डोक्यावरून हात फिरवल्या. त्याच्या मनात विचार आला की माझी मुलगी इतकी मोठी कधी झाली हे मला कळालेच नाही. आणि त्यांना रडत असताना हुदका आला. सोनूने बाबांचे गालावरचे अश्रू पुसले आणि बाबांना जेवायला वाढले. त्यांनी पाहिलं की भाकरी अगदी गोल चंद्राच्या आकाराची बनली होती. सोनूने बाबांना आवाज दिला, बाबा, भाकरी खाऊन बघा ना कशी झाली आहे ती. तसं त्यांनी एक घास खाल्ला. सोनू बाबांच्या तोंडाकडे बघत होती, पण बाबा शांतपणे जेवत होते. बाबा म्हणाले, सोनू, खूप छान जेवण केलंयस तू बाळा, बरं का. हे ऐकून तिला खूप आनंद झाला, पण तिने पहिला घास तोंडात टाकताच तोंड वाकडे केले. तिने लगेच बाबांना विचारले, बाबा, तुम्ही खोटं बोलतात ना मला? भाकरी थोडी कच्ची आहे आणि भाजी पण खारट झाली आहे. जेवण छान झाले असं का म्हटलात? बाबा म्हणाले, बाळा, आपल्यासाठी कोणी काही प्रेमाने करत असेल ना, तर त्याला नाव ठेवू नये. त्याच्यामागे त्याचं प्रेम असते, पण त्याने तेवढे कष्टही घेतलेले असतात. बाबा तिच्या हाताकडे बघत बोलले. मग सोनूनेही जेवून घेतले, पण बाबांनी सोनूचे दोन्ही हातात हात घेतले आणि हातांना तेल लावून दिले. बाबांना अगदी गहिवरून आलं. तिने म्हणाले, बाबा, तुम्हाला माहीत आहे का मी चंद्रासारख्या गोल गोल भाकऱ्या कशा बनवल्यात? ते तिने बाबांना सगळं सांगितलं. तसे बाबा जोरजोरात हसू लागले आणि त्यांच्यासोबत सोनूही हसायला लागली. खरंच आई बाबांच्या कष्टाला मोल नसते, ते अनमोल असतात, हेच खरं सत्य आहे. खरोखर विद्यार्थी मित्रांनो, या पाठात मुलीने आपल्या वडिलांची काळजी कशी घेतली व वडिलांनासुद्धा मुलीने केलेल्या कामाबद्दल गहिवरून आले. विद्यार्थी मित्रांनो, चला, पाठाची समज तर आपण मिळवली, परंतु यावर आधारित आपण संवादातील प्रश्नांचा अभ्यास करू
आपले स्वतःचे अनुभव एकमेकांना सांगू. चला, प्रश्न क्रमांक पहिला. सोनूच्या आईचे कोणते विचार तुम्हाला आवडले? प्रश्न क्रमांक दुसरा. ही गोष्ट ऐकताना तुम्हाला आई-वडिलांविषयी काय काय आवडले किंवा काय काय आठवते? प्रश्न तिसरा. तुम्ही घरी एकटे असता तेव्हा तुम्हाला काय करावे असे वाटते? प्रश्न चौथा. घरात तुमच्यावर सर्वात जास्त लक्ष कोण ठेवतं? ते तुम्हाला कसे समजले? प्रश्न क्रमांक पाचवा. ही गोष्ट ऐकताना तुमच्या मनात कोणत्या प्रकारची भावना निर्माण झाली? चला, विद्यार्थी मित्रांनो, आपले अनुभव आपल्या मित्रांना सांगा, वर्गात शेअर करा. अशा प्रकारे बालमित्रांनो, आज आपण बाप लेकीचं प्रेम या पाठाला अभ्यासलो. आपला पाठ येथे पूर्ण झालेला आहे. तरी आपण पाठाचे वारंवार वाचन करावे.